नमस्कार, मी हर्षदास होम गार्डन या यूट्यूब चॅनलमधून बोलते. तर मी दाखवते. हे बघा, हे छानपैकी कळ्या आल्या आहेत. हे बघा, या झाडाला हा वेल आहे. याला सुंदर की व्हाईट कलरच्या अशा छोटी छोटी फुलं आली. खूप छान वाटत आहे. आणि अजून हे बघा, लाल जास्वंदाला एक फुल आलंय. हे एक दुसरं ड्रॅगन फ्रूटचं तुम्ही बघू शकताय. बघा किती सुंदर झालं आहे. टोमॅटोचे मी काल हार्वेस्ट केलं. आज हे बघा, ऑरेंज ऑफ व्हाईट. हे बघा, तर याला पण भरपूर फुलं आली होती. हे एक आहे. नंतर माझ्या मैत्रिणी मला याची रोपं दिली. तेरडा हे झाड आहे, तर त्याची मला रोपं दिलेली. तर ती मी या कुंडीत खोचली. तर तुम्ही बघू शकताय. हे बघा, ही सुंदर रोपं छान वाढली आहेत आता. आणखीन हे बघा, आणि हे तुम्हाला मी म्हटलं होतं ना, पामचं झाड. तर हे पामचं जे झाड आहे, तर त्याला आपण छान आलं आहे आता. म्हणजे हळूहळू रुळतंय घरात. आणि हे एक आहे. हे बघा, हे पण छान आलं आहे. नंतर छोटी छोटी अशी रोपं उगवली आहेत आंब्याची. दाखवलं तुम्हाला. हे बघा, तर ही आंब्याची म्हणजे कोळी ठेवल्या होत्या, त्याचं आपोआप उगवून आलेलं आहे. कोळी तिथंच टाकून ठेवलं होतं आम्ही, की जेणेकरून तिची रोपं बनतील. हे बघा, ही 2 आली आहेत. अजून एक हे बघा, हे दिसते का तुम्हाला? हे एक आहे. तिकडे एक कॅज अगदी छोटूसं रोप आहे. भरपूर जो काही कचरा वगैरे होता, म्हणजे ओला कचरा, तो सगळा मी इथं डंप करून ठेवला. त्याच्याने काय होतं, सुंदर म्हणजे खतात पण रूपांतर होतं आणि त्यांनी फायदा पण होतो. आणि मध्ये मी हे जास्वंदाचं कटिंग केलं आहे. आता बघा किती छान आलं आहे. ही गुलबक्षी आहे. गुलबक्षी पण छान झाली. बॉललेला फूल नाही आलं, पण त्याची रोपं 2 उगवलेली. बघू आता कसं होतं. आणि मी पेरू पण हार्वेस्ट केले. हे बघा, हे एक आहे. हे मी पण कटिंग केलं, तर त्याला पण छान आता फुटवे आलेले आहेत. आणि छान आता म्हणजे भरते हळूहळू. आणि हे पेरूचं काल मी 2 पेरू मी काल काढले. त्यातला एक आमच्या इथं सोसायटीमध्ये एकाने पोपट पाळला आहे. तर त्याला डब्बू पोपट म्हणून त्याचं नाव, डब्बू पोपट. तर मग त्याला एक पेरू खायला दिलं आहे. इतका खुश झाला ना. आणि हे आवळ्याचं झाड आहे. हे एक शोचं आहे. हे बघा, ह्याचं पण मी कटिंग केलं आहे. तर छान ह्याचं पण फुटलं आहे. इकडं पण हे बघा, ह्याला पण छान आलं आहे. आता हळूहळू अडेनियम वाढायला लागले. छान वाढायला लागले आता काय प्रश्न नाही. इकडे कारल्याचा जो वेल लावला होता, म्हणजे बिया दिलं होतं माझ्या एका फ्रेंडनी, त्या लावल्या. पण छान असं ते रोप आता तयार झालेलं आहे. तुम्ही बघू शकता. हे बघा. आणि अजून इकडे एक आहे. हे बघा, हा पोथोस, नियॉन पोथोस. तर त्याचं पण छान झालं आहे. छान आता वेल फुलला आहे. आणि इथं मी ह्याची पण कटिंग केली होती. आता ह्याला पण फुटवे यायला सुरुवात झालेली आहे. बघू शकता तुम्ही. छान आता वाढायला लागलं आहे. ते एक आहेच आहे. आणखीन एक दाखवतो तुम्हाला अपडेट. हे बघा, इकडं पण एक आहे. हेल्मेटमध्ये मी ते होतून ठेवले फक्त झाड. ते एक आहे. आणि इकडं हे 1000 काय ते म्हणतात ना, तर त्याला असे बेबी प्लांट्स आलेले, ते एक आहे. आणखीन दाखवतो तुम्हाला.
हे अश्वगंधा का काय म्हणतात ते झाड आहे. हे बघा, त्याला पण नवीन फुटवा यायला लागलाय. हे वाळ्याचं आपण उन्हाळ्यात जो माठात टाकतो तो वाळा आहे. तर त्याचं हे झाड आहे. हां, खूप सुंदर वास तर खूप सुंदर येतो. हवेलीचा खूप सुंदर म्हणजे सुंदर वास येतो. हा ऑफ व्हाईट. आणि तुम्हाला आता मी अजून एक गंमत दाखवते. हे बघा, हे जांभळाचं आमचं. हां, हे बघा. आणि आता तुम्हाला दिसतंय का मी तुम्ही बघू शकाल. हां, हे कृष्ण कमळाचं हे एक फुल आहे. हं, हं. हे बघा, हे एक दुसरं आणि तिथं एक तिसरं. 3 फुलं आली आहेत. ते खूप छान वाटतंय बघायला. हे बघा, तुम्हाला जवळनं जास्त बरं पडेल. हे बघा, हां, हे खूप छान वाटतं बघायला. आणि आपल्या स्वतःच्या घरात 3 नाही 4 फुलं आली आहेत. तुम्हाला अजून एक दाखवते मी. आता जस्ट बाहेर पडले, खूप पाऊस होता सकाळी त्यामुळे. हे बघा, इथं हे सुकून गेलं म्हणा, पण आलंय. हां, 3-4 फुलं आलेली आहेत. तर खूप छान वाटतं बघायला. हां, हे बघा, हे बघा, परत पाऊस यायला सुरुवात झाली. हे बघा, हे किती सुंदर वाटतं बघायलाच, खूप भारी वाटतं. हं, हे बघा. हं, हे बघा, हे एक अजून. हे बघा, हे एक आहे आंब्याचं झाड. आमच्या बेलाच्या झाडाच्या खाली बरोबर ते आलेलं आहे. त्यामुळे इथे ती. हां, आणि अजून एक दाखवते फ्रेंड. हे बघा, हे एक आहे. हे मी घरातल्या घरात लटकती कुंडी केली आहे. आपले स्ट्रॉबेरीचे जे असतात परड्या, तर त्याची ही परडी आहे. त्याच्यामध्ये मी लटकून मी केलेलं माझं म्हणजे छोटंसं आपलं लटकून केलेलं आहे. तर जरूर सांगा कशी वाटली माझी बाग. हां, हे बघा, बघू शकताय तुम्ही. हां, हे बघा, हे आंब्या हळदीची रोपं आहेत. हे एक आहे, हे एक आहे, 2. खूप सारी रोपं आहेत. हे बघा, मिळेला तर भरपूर अशी वेल आलेली आहे. हे बघा, मी दाखवू का तुम्हाला. हे बघा, हा एक, हे हे बघा, हा 2, 2, 3. हां, 3, 3, 4, 5, 6, 6 असे 6 प्रकार आलेले आहे. 6 प्रकारचे आलेले आहेत. नंतर हा एक वेल आहे. पण हा काय झालंय काय माहिती, याला फार सुकायला लागलाय. काय झाले, बहुतेक कीड आहे त्याच्यावर असं वाटतंय मला. कारण बारीक बारीक असे किडे, हां, हे काय दिसतात ते. तर काय करावं जरूर. आणि हे एक माझ्या मैत्रिणींनी हे नवीन झाड दिलं आहे. हे बघा, हे बघ, हां, ह्या छोट्या कुंडीतला. तर ते छान वाटते बघायला. पण मस्त वाटते बघा. हां, आणि हां, मला अजून एक नवीन अपडेट दाखवते. हे बघा, हे काय म्हणतात त्याला माहिती नाही काय आहे. हे बघा, सुंदर आले, एकदम भारी दिसतंय ते. त्याला काय कुठलं फूल आहे माहिती नाही, पण छान आलंय एकदम. बघा, डब्बू मिरची पण आली आहे. तर
हा बघा माझा नवीन गुलाब, खूप भारी वाटतो. हे बघा, हे ऑफिस टाईम. हा गणेश वेल बघा केवढा सुंदर वाढलाय. हे पण वाढलंय. हे बघा, हे पण फुलं भरपूर अशी यायला सुरुवात झालेली. हे बघा, भरपूर असं छान व्ह्यू. तुम्हाला हे बघा, हे बघा. तर गुलाबच चालू आहे. खूप छान वाटतं बघायला. हे बघा इकडं पण हे बघा, इकडं पण एक आंब्याचं आहे. गुलाब असतात. तर दोन्ही माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.